आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अभिनेत्री प्राजक्ता माळीचं थेट नाव घेत बीड प्रकरणावरनं सुरू असलेल्या राजकारणात नव्यानं भर टाकल्यामुळे त्याचे गंभीर पडसादही उमटताना दिसतात। आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकरांनी धसांना चांगलंच सुनावलंय। तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातल्या माता भगिनींना ओढू नका, अशा पद्धतीनं माता भगिनींची बदनामी करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणार आहे। अभिनेत्रींवरती खोटेनाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, असं अमेय खोपकरांनी म्हटलंय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर, यांच्या हत्येनंतर अनेक खळबळ उडालेली आहे। त्यानंतर आता जे आमदार आहेत भाजपचे सुरेश धस यांनी थेट जी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी हिच्यावरती आरोप केलेला आहे, तिच्यावरून वक्तव्य केलेलं आहे। त्याच अनुषंगाने मनसेचे नेते अमेय खोपकर आपल्यासोबत आहेत, त्यांनी त्या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे। सर, तुम्ही प्राजक्ता माळीला पाठिंबा देताय, तुम्ही त्या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे, काय आहे त्याबद्दल काय सांगा? काय नाही, याचा निषेध व्हायला पाहिजे। मला असं वाटतं की एखाद्या महिलेबद्दल किंवा मराठी चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्रीबद्दल असं जाहीररित्या नाव घेऊन बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यावर त्यांनी माफी मागावी। नाही, मला असं वाटतं की त्या गोष्टीचा आणि अभिनेत्रीचा काही संबंध नाहीये। तुम्ही उगाच एका विषयाला वेगळं वळण देताय का नाही मला कळत नाहीये, पण नाव घ्यायची काही गरज नव्हती। माझा प्राजक्ता माळीला संपूर्ण पाठिंबा आहे आणि झालेल्या गोष्टीबद्दल निषेध व्यक्त करतोच, त्या तक्रार करते आणि मला खात्री आहे की रुपालीताई योग्य ती कारवाई देखील करतील। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे, अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा या अपघातात जखमी झालाय। मुंबईच्या कांदिवली परिसरात हा अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातासंदर्भात कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडला। या अपघातामध्ये उर्मिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माहितीनुसार गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे खरं तर अभिनेत्रीचा जीव वाचलाय, पण असं असलं तरी तिच्या गाडीचा मात्र चक्काचूर झालाय। या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। विजय वंजारा आपल्याला अधिक माहिती देतील। विजय, कधी आणि कुठे घडली ही घटना? नक्की मुंबईतील कांदिवली परिसरातील बोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे। मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांचं भरधाव उर्मिला कोठारे अभिनेत्री तिच्या कारने ही धडक दिलेली आहे। या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे। ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिच्या शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती। वेगाने जास्त असलेल्या चालकाने कारवाली नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्यावर ही धडक दिली आणि सध्या या कार चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कार चालक ही सुद्धा एका रुग्णालयात ऍडमिटेड आहे। विजय, जे जखमी झालेत या अपघातात त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच त्याच्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, दुसरीची परिस्थिती आता सध्या प्रकृती खूप सिरियस आहे। त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे। पोलिसांना अनेक त्या पंचनामा घ्यायचा आहे आणि त्यांची स्टेटमेंट सुद्धा घ्यायची, पण स्टेटमेंट घेण्यासाठी आता सध्या त्यांची प्रकृती खूप सिरियस असल्यामुळे घेऊ शकत नाही। डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सध्या त्यांना थोडे वेळ द्या, आम्ही त्याला वाचवायचे प्रयत्न करतो आहोत, असं सांगण्यात येत आहे। विजय, पुन्हा एकदा बातमी आपण प्रेक्षकांना सांगूया। ही गाडी आहे अभिनेत्री उर्मिला कोठारेची। उर्मिला काल संध्याकाळी शूटिंग संपवून आपल्या घरी परतत असताना उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते। स्वतः उर्मिला आणि उर्मिलाचा कार चालक सुद्धा या घटनेमध्ये दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे। सध्या सर्व जखमींवरती उपचार सुरू आहेत। गाडीच्या एअरबॅग्स वेळेत उघडल्यामुळे उर्मिलाचा जीव वाचल्याची माहिती मिळते। मेट्रोचं काम करणारे हे मजूर होते। भरधाव वेगानं कार चालक गाडी पुढे नेत होता आणि गाडीवरचं नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती मिळते। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, एक जण जखमी झालेला आहे। पोलीस अधिक तपास करतायत। शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या गाडीचा हा अपघात झाला।
विजय, या संदर्भात उर्मिलाकडनं किंवा तिच्या नातेवाईकांकडनं, घरच्यांकडनं काही माहिती देण्यात आली आहे का? सध्या मी स्वतः अनेक वेळा त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करतोय. सध्या ते संपर्क साधू शकत नाहीये. सध्या अनेक वेळा त्यांच्या कुटुंबाला मी संपर्क करायचा प्रयत्न करतो, तेही सुद्धा संपर्कात येत नाहीये. पोलिसांकडून माहिती मिळत आहे की सध्या उर्मिला ही सुद्धा जखमी झालेली आहे आणि सध्या तिच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहे. सध्या पोलीस अधिक माहिती देत नाही आहे. विजय, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळते. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, एक व्यक्ती गंभीररित्या जखमी आहे. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.